देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, टळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटल्यानं माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा तीव्र निषेध. शिवसेना युवा सेनेकडून कोल्हापुरी चप्पल दाखवून निषेध. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटल्याच्या वक्तव्यावरून आता वाद पेटलाय. या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी कोल्हापुरात शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीनं सदाभाऊ खोत यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करत चप्पल दाखवून अनोखं आंदोलन करण्यात आलंय. पेपरफुटी प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर मंतरवरती सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी आंदोलन करतायत. लाठीचार्ज होऊनही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत आहे. मात्र या आंदोलक विद्यार्थ्यांना आणि विरोधी पक्षातील नेत्यांना सदाभाऊ खोत यांनी दहशतवादी अशी उपमा दिली. यावरून विद्यार्थ्यांसह राजकीय वर्तुळातून मोठा संताप व्यक्त केला जातोय. खोत यांच्या या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलकांनी सदाभाऊ खोत यांची प्रतिकृती तयार करून त्याला कोल्हापुरी चप्पल दाखवून आपला तीव्र संताप व्यक्त केला. आज कोल्हापूर शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नालायक सदाभाऊ खोत याचा आम्ही निदर्शने केलेले आहेत. नालायक यासाठी कारण ज्या आई वडिलांनी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या हाताप्रमाणे आपल्या राजासारखं वाढवलं, त्या मुलांना दिल्लीत पोलीस अमानुषपणे मारत आहेत. नीटचा पेपर लीक झालेला आहे, त्यासाठी ते लढत आहेत. आणि सदाभाऊ खोत आज सांगतो की हे सगळे दहशतवादी आहेत. सदाभाऊ खोत, तुम्ही केलेला कडकनाथचा भ्रष्टाचार महाराष्ट्र विसरलेला नाहीत. त्यामुळे तुमच्यासारख्या नालायक व्यक्तीला हे विद्यार्थी काय आहे, हे भारताचं भविष्य आहे, हे तुम्हाला समजणार नाही. म्हणून या नालायक सदाभाऊ खोतचा आम्ही कोल्हापूर शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी आज इथे आलो. यावेळी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. कोल्हापूर युवा सेनेच्या वतीनं या संपूर्ण आंदोलनाचं संयोजन करण्यात आलं होतं. माझं महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.